सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 25 वर्ष हे हत्तींचं अतिक्रमण हे सुरूच आहे। दोडामार्ग येथील जर बघितलं तर हा जो घाट आहे या तिलारी क्षेत्रात पूर्णतः हत्तींचा जो वास्तव्य असतं ते असतं आणि विशेष म्हणजे सध्या काजूचा हंगाम सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात काजूची काढणी ही केली जाते आणि अशा वेळीच बघितलं तर काल हत्तीने एक मोठं नुकसान केलं आणि त्याचबरोबर एक म्हणजे येथील जे काजू व्यावसायिक शेतकरी आहेत त्यांचा पाठलाग केला। जी थरारक घटना घडली त्याचे जे साक्षीदार आहेत त्यांच्या कडे आपण थेट जाऊया। हे 80 वर्षीय अंदाजित आहेत शेतकरी। तुमचं नाव काय आणि काल काल जी घटना घडली ती कशी घडली? नाव सांगा तुमचं। माझं नाव आत्माराम दळवी. काल काय झालं, कशी घटना घडली? काय झालं म्हणजे अचानक येऊन उभा राहिला तू. उभा राहिल्याबरोबर मी म्हटलं, "अरे बाबा केवढा मोठा" असं म्हटलं मी. म्हटल्याबरोबर आणखी काहीतरी पळापळ ह्यांची झाली या बायकांची. मला घेतलं त्याने आणि काजूचे आड गेले तिकडे. कोणी कोणी तुम्हाला नेलं? मुलग्या भरता. बाजूला गेलो त्याच्यामुळे नंतर तो हत्ती वरून गेला आणि आम्ही नंतर खाली उतरलो त्या वाटेवर खालच्या. आता तुमचं वय किती आणि ह्याच्यात तुम्हाला हा पहिलाच अनुभव आहे का? होय, पहिलाच हा. किती वय आहे तुमचं? एक 1948. 80 वर्ष झाली. हो, पहिलाच अनुभव हा. पहिलाच अनुभव आहे. आपल्या समेत अन्य महिला सुद्धा आहेत। मला सांगा, काल जो तुम्ही अनुभवला तो किती किवाची घटना होती आणि कसा अनुभव होता? किती हत्तींचा कळप होता? आमच्या शेतामध्ये 3:30 वाजता हत्तींचा कळप इथे आलेला होता आणि इथे कळप असताना आमच्या महिला होत्या आणि महिलांनी इथे हत्तींचा म्हणजे आवाज न येता ते धावत हत्ती आले. कधी आले ते समजलं नव्हतं. 4 हत्ती इथे होते आणि एक मोठी हत्ती होती ती एकदम धावतच आली आणि आमच्या काजूचे झाड होतं त्याला ढकलून एकदम त्याने तोडूनच टाकलेलं होतं आणि बायका त्या समोर हत्तीच्या समोर पळाल्या. म्हणजे ज्या बाजूने हत्ती जातो त्या दिशेनेच आमच्या बायका तिकडे गेल्या. त्यांना पण समजलं नाही कुठे जायचं ते. हा अनुभव, थरारक अनुभव तुम्ही अनुभवला। तुमच्या सध्याच्या ह्याच्यात हा पहिलाच अनुभव होता का असा? हा अनुभव आमच्या पहिलाच होता आणि पहिल्यांदाच एवढे मोठे हत्ती आम्ही म्हणजे आमच्या गावामध्ये येतात, पण आम्ही त्यावेळी मात्र पहिल्यांदाच बघितले होते एवढे हत्ती अचानक धावत येतात ते. तुम्ही आता ह्याला महिलाच मोठ्या प्रमाणात हे जे काम आहे ते करतात। मला सांगा तुमचं काय वन विभागाकडे मागणी असेल? आमचं वन विभागाकडे मागणी म्हणजे जे नुकसान होतं ते सरकारने आम्हाला द्यायलाच पाहिजे, असं प्रत्येक संरक्षण द्यायला पाहिजे आणि जे ड्रोनद्वारे काय म्हणजे ड्रोन उन्हामध्ये तो दिसतच नाही, त्याच्यामुळे त्याच्यासाठी काहीतरी पर्याय असला तर आम्हाला ते म्हणजे ज्या महिला शेतकरी शेतामध्ये जातात त्यांना समजलं पाहिजे की आपल्या दिशेने कुठेतरी हत्ती वावरत आहे हे. असं वन विभागाचं म्हणणं आहे की दुपारच्या वेळेला तो ड्रोनचा उपयोग होऊ शकत नाही, तर तुमची काय मागणी असेल? दुपारच्या वेळी ड्रोनचा ते म्हणतात की अनुभव म्हणजे त्यांना त्या ड्रोन मार्फत आपल्याला समज येत नाही, तरी सुद्धा त्याच्या मार्फत दुसरं काहीतरी मशीन यंत्र असलं तर त्यांनी आम्हाला दिलं पाहिजे. निश्चितच आपल्या समेत अन्य शेतकरी आहेत। मला सांगा काय तुमची प्रमुख मागणी असेल? कशी घटना होती? कोण जखमी झालंय का? काय हे आहेत? या घुडगे गावामध्ये ह्या आठवड्यामध्ये एक महिला जखमी झालेली आहे आणि तिच्या समोरच हत्ती आल्यामुळे ती ज्यावेळी पळत होती त्यावेळी ती पडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जखमी झाला. तिच्या हातापायाला लागलं आणि अशा घटना या ठिकाणी होत आहे. गेल्या वर्षी मोर्ले गावामध्ये एका हत्तीने त्या ओंकारने बळी घेतला. याचं कुठेतरी फॉरेस्ट वन विभागाने गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे. नको ते उपाययोजना या ठिकाणी करत आहेत. याचा कुठल्याही प्रकारचा फायदा ह्याला होत नाही आणि याची कुठेतरी तात्काळ असा बंदोबस्त करावा वन विभागाने, जेणेकरून ह्या भागामध्ये आपला शेतकरी वर्ग त्या ठिकाणी सुखीमध्ये आणि समाधानाने आपला जो व्यवसाय आपली शेती आहे ती करू शकेल। सध्या भयभीत स्थिती आहे, काजूचा हंगाम, आता अधिवेशन काळ आहे, काय तुमची
मुख्य मागणी असते. अधिवेशन काळामध्ये ह्या भागातले आमदार दीपकभाई केसरकर असतील, खासदार राणेसाहेब असतील, यांच्याकडे अशी मागणी आहे की तुम्ही ह्या हत्तींचा ताबडतोब कायमचा बंदोबस्त करा, पकड मोहीम राबवा आणि या भागातील जे 5-6 हत्ती फिरतायत, या गावामध्ये फिरतायत, या भागातील जे काजू बाग आहे त्या ठिकाणी फिरतायत. आज काजूचा मोठा पण हंगाम आहे. तर या ठिकाणी अधिवेशनामध्ये तुम्ही हा प्रश्न मांडा की हत्ती पकड तात्काळ या ठिकाणी राबवा आणि ह्या हत्तींना त्यांच्या जे कुठे त्यांचा अधिवास आहे त्या अधिवासामध्ये सोडण्याचा प्रयत्न करा. हे बघितलं तर सध्या जी घटना घडली त्या घटनेचा वृत्तांत त्यांनी सांगितलेला आहे. मात्र सांगतानाही ते भयभीत चेहरा त्यांचा दिसत होता. त्यामुळे ही जी घटना आहे ती किती अगदी हृदयस्पर्शी आहे हे समजून येतं. मात्र येथील जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून मागणी होते की तातडीने वनविभागाने याचा बंदोबस्त करावा आणि इथले आमदार, खासदार किंवा मंत्री असतील त्यांनी दखल घ्यावी, अशी मागणी इथे जोर होताना दिसते. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, दोडामार्ग.